छत्रपती महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजगड आणि त्या राजगडापासून तर पंढरपूर पर्यंत जाणारी ही पालखी सोहळा आता अकलूजकडे निघालेला आहे। आणि आपण बघू शकतात की हा जो रस्ता आहे तो अतिशय सुपीक आणि पिका पाण्याने भरलेला आहे। दोन्हीकडून उसांचे शेत, केळींचे शेत आणि मधोमध ही पालखी चालली आहे। वर ढग आलेले आहेत, म्हणजे ढगासोबत चालताय, रानासोबत चालताय, माणसासोबत चालताय। आणि आज आपण ज्या ठिकाणी थांबलोय ना, इथे एक अलौकिक घटना घडली। संत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा पालखी सोहळा पूर्वीकडून जात होता, सोपन काकांचाही पालखी सोहळा इकडून जात होता। महाराजांचा रथ, महाराजांचा पालखी सोहळा जात असताना रथाचा काही भाग, पताकाचा भाग या झाडाला लागला। हे निंबाचं झाड आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की हे सगळं निंबाचं झाड गोड होऊन गेलं। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं जीवन गोड करून टाकलं। नुसतं माणसांचं जीवन गोड केलं नाही, तर त्यांच्या सानिध्यामध्ये असलेले झाडं हे सुद्धा गोड झाले। निंबाच्या झाडाचा खरा स्वभाव कडू, परंतु जगद्गुरु तुकोबारायांचा स्पर्श झाला, त्यांच्या रथाचा, त्यांच्या सोहळ्याचा स्पर्श झाला आणि हे निंबाचे झाड सुद्धा गोड झाले। अनेक वर्ष लोक साक्षीदार आहेत की हे निंबाचे पानं गोड लागायचेत आणि म्हणूनच या भागाला नाव पडलं गोड निंब। आणि जिथं माणसं गोड होतात, जिथं झाडं गोड होतात, जिथं निंब गोड होतो तिथं माणसं गोड होतील, त्याच्यामध्ये विशेष काय। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, संत श्रेष्ठ गोरोबा काका महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। धन्यवाद। महादेव महादेव महादेव। चला करा, धन्यवाद।